हे नव्हे आजकालीचे युग 28 निज निधेरिता साचे मृत्युलोकीची नव्हे. हाची मानी रे निर्धारू हेर सांडी रे विचारू. जरे तो पाहसी परात्परू तरी तू जाय पंढरीये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 177 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो अव्यक्तात् अव्यक्त सनातन यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात गुणात्मक दृष्ट्या भगवंताची पराशक्ती ही अपरा प्रकृतीतून पूर्णपणे निराळी आहे महाराज. अपरामध्ये संपूर्ण जीवसृष्टी येत असते आणि ही जीवसृष्टी येते जाते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम या नियमाप्रमाणे उपस्थित होते. नवीन देह धारण करून येते. पुन्हा आयुष्यमान संपलं की तो देह पंचमहाभूतापासून धारण केलेला देह पंचमहाभूतातच विलीन होऊन जातो. पुन्हा तो जीवात्मा दुसरं शरीर धारण करतो. पुन्हा या मृत्यूलोकी येतो. व्यक्त अव्यक्त, व्यक्त मध्य अंत, उत्पत्ती स्थिती आणि लय, व्यक्त अव्यक्त व्यक्त आणि पुन्हा अव्यक्त, हे चक्र चालू राहतं महाराज. सतत फिरत राहतं. नाश होतच राहतो. उपजेते नाशे, परंतु पराशक्ती मात्र सनातन आहे. अपराशक्तीमध्ये परिवर्तन आहे. जन्मत लहानाचं मोठं होतं, मोठ्यातून वृद्धापकाळात जातं, पुन्हा लश पावतं. वस्तू निर्मित होते, उपयोगाकरता वापरली जाते, पुन्हा भंगते, नाश पावतं. जड चेतन अचेतन दोन्हीमध्ये हा सृष्टीचा नियम चालूच राहतो महाराज. जन्ममृत्यूच्या चक्रातून जीव इतक्या सहजपणे मुक्त होत नाही. परंतु एक अव्यक्त प्रवृत्ती अर्थात भगवंताचं एक धाम आहे. त्या धामाची प्राप्ती करून घेण्याकरता जर जीव प्रगत होत राहिला तर मात्र या व्यक्त अव्यक्ताच्या कचाट्यातून जीव बाजूला जातो. मोक्ष त्याला प्राप्त होत असतो. आणि ही एक अशी अव्यक्त प्रकृती आहे महाराज की तिचं परिवर्तन नाही. एकदा तिथे गेलं की तिथं सुखही नाही दुःखही नाही. निर्गुण अवस्था, भोग नाही, कशाचा त्यागही नाही, नाशही नाही. व्यक्ता अव्यक्ताच्याही पलीकडे, व्यक्ता अव्यक्ताचे कुठलेच गुण, कुठलाच नियम त्याला लागू होत नाही महाराज. म्हणून तर भगवंत म्हणतात की यात गत्वान निवर्तन्ते. तिथे एकदा गेलं की पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता भासत नाही महाराज. म्हणून ही जी अव्यक्त व्यक्ता अव्यक्ताच्या पलीकडची अव्यक्त अवस्था आहे ती व्यक्ता अव्यक्ताच्या परे तर आहेच आहे, परंतु ब्रह्मदेवापेक्षा इंद्र पदापेक्षाही ते शाश्वत आहे. ब्रह्मदेवाला आपण पाहिलं, ब्रह्मदेवाला सुद्धा आयुष्याच्या मर्यादा आहेत. अमर्याद जरी आयुष्य असलं तरी तिथं मर्यादा आहेत. प्रचंड लांब आयुष्य असलं तरी मर्यादित आहे.
आणि इंद्रपदाचा तर प्रश्नच नाही महाराज. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 वेळेस इंद्र बदलले जातात. म्हणून दिवस आणि रात्र ब्रह्मदेवाचा हे व्यक्त अव्यक्त जी सृष्टीचं भ्रमंती आहे त्या प्रकृतीवर व्यक्ताव्यक्ताप्रमाणे काहीच परिणाम या व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडचं जे अव्यक्त अवस्था आहे त्याच्यावर होत नाही महाराज. संपूर्ण ती अविनाशी आहे, अपरिवर्तनीय आहे, सनातन आहे, परा आहे. आणि अशी ही प्रकृती व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडची प्रकृती सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याकरता सर्वस्वाचा त्याग करावा लागतो महाराज. स्वत्व विसरावं लागतं, स्वार्थ सोडावा लागतो, परहितार्थ झिजावं लागतं, दुसऱ्याच्या उपयोगी पडावं लागतं. जे का रंजले गांजले त्यांना आपलं म्हणावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. दुर्लक्षिले जे आहेत, निर्वासित जे आहेत, निराधार जे आहेत त्यांचा आधार व्हावं लागतं. परमेश्वरानं जे बळ दिलेलं आहे संपत्तीरूपी किंवा शारीरिक बळ, त्या बळाचा उपयोग सदैव परोपकाराकरता, सृष्टीच्या जडणघडणाकरता, या विश्वाच्या हिताकरता, विश्वोत्पत्तीच्या कार्यामध्ये, विश्वोत्पत्ती झाल्यानंतर त्याच्या संगोपनामध्ये संपूर्ण उर्वरित आयुष्य खर्ची घालावं लागतं महाराज. आणि हेच तर भगवंताचं कार्य आहे. आणि आपलं कार्य जेव्हा दुसरं कोणी करतं, न सांगता आपलं काम जेव्हा करतं, तेव्हा त्या काम करणाऱ्याविषयी आपल्या मुखामध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये आपोआप हास्य येतं, आशीर्वादात्मक शब्द येतात, किंवा कृतज्ञता गुण मोठा जर असेल तर त्याच्याविषयी आम्ही आपोआपच कृतज्ञ होऊन जातो. ही कृतज्ञता, हे आशीर्वादात्मक येणारे बोल, ही करत असलेल्या कर्माची पावती आहे महाराज. ती अपरिवर्तनीय अवस्था आम्हाला प्राप्त करून घेता आली पाहिजे महाराज. आणि ते प्राप्त करणं अवघड नाही. फक्त भगवंताने जे नियमावली घालून दिले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचनम, या उक्तीप्रमाणे, या भगवंताच्या ब्रीदप्रमाणे आम्ही जर आमची कार्यप्रणाली केली तर सहजपणे त्या धामाची प्राप्ती आम्हाला होऊ शकते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय त्यातलं 177 क्रमांकाचे म्हणतात, पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत, तेवी भूता माझी न नाशत अविनाश जे. अर्थात जसं या ठिकाणी पुन्हा माऊली दृष्टांत देतात की उदकावर तरंग येतात, लाटा येतात, त्या लाटा उत्पन्न होतात आणि त्या उदक शांत झालं की पुन्हा वाऱ्याचं वाहन थांबलं की त्या लाटासुद्धा पाण्यामध्ये विलीन होऊन जातात. त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व पुन्हा दिसत नाही. आधारभूत जे पाणी आहे ते सदाचं आहे तसंच आहे महाराज. आणि उदक जेवी सपाट झाले, माऊली म्हणतात, उदक एकदा वाऱ्याचं वाहन थांबलं आणि पाण्यानं आपल्या मूळ स्वरूप धारण केलं की तसं त्या लाटा जशा नाहीशा होऊन जातात, तसं असलेलं पाणी हे मूळ स्वरूप जे आहे ते तसंच दिसतं. अगदी तसंच भूते नाहीशी झाली तरी त्याला अधिष्ठान असलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व हे अविनाशी असल्यामुळं ते कधीच नाश पावत नाही. लाटा गेल्या म्हणून पाणी निघून जात नाही. लाटा शांत झाल्या की पाणी आहे त्याच स्वरूपामध्ये राहतं. तशी ही संपूर्ण सृष्टी व्यक्त स्वरूपात आली त्या मूळ तत्वापासून, पाण्यापासून लाट निर्माण व्हावी, तसं ब्रह्मतत्वापासून ही सृष्टी उदयाला येते आणि ब्रह्मतत्वामध्येच विलीन होऊन जाते. पाणी जसं लाटा थांबल्या म्हणून नाहीसं होत नाही, तसं ब्रह्मतत्व जीवसृष्टी
निपचित झाली, निद्रिस्त झाली, ब्रह्मतत्वामध्ये विलीन झाली, तरी ब्रह्मतत्व हे आपल्या मूळ स्वरूपामध्ये आहे तसंच राहतं महाराज. जेवी उदक सपाट झाले, का उदक न तेवाहम जातुनासम न तम नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भगवंत म्हणतात की हे सगळं चक्र हे आपोआप चालू राहतं. येतात जातात निघून जातात आणि हे अहोरात्र चालू राहतं. व्यक्त अव्यक्त ही अवस्था ही सदैव चालू राहते भगवंत सांगतात. म्हणून अर्जुना, याच्याकरता तू विचार करू नको. आता विचार करायचा व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडे कसं जाता येईल, मोक्षाची प्राप्ती कशी करून घेता येईल, त्याकरता तू अनुरूप असं तुझं कर्तव्य कर्म कर. भगवंत सांगतात पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेथ उदक ते अखंड असत, तेवी भूता माझी न नाशत अविनाश जे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.